तपोवन परिसरातील सुटकेसमधील महिलेच्या मृतदेहाच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच सातपूरच्या कामगार नगर परिसरात पोत्यात भरलेल्या युवकाचा मृतदेह आढळल्याने शहर हादरले होते। मात्र सातपूर पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या 12 तासात या खुनाचा छडा लावत आरोपीला नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले। अवघ्या 9,000 रुपयांच्या वादातून मित्रानेच मित्राची निर्गुण हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार वैष्णव मिलिंद शिंदे वय 23 वर्ष राहणार कामगार नगर सातपूर हा युवक बेपत्ता असल्याची तक्रार 20 जून रोजी सातपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच 21 जून रोजी कामगार नगर येथील एका इमारतीच्या टेरेसवर पोत्यात भरलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला। मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तो वैष्णव शिंदे याचाच असल्याचे निष्पन्न झाले। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली। त्यानंतर पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, पोलीस निरीक्षक गुन्हे सचिन खैरनार यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला गती दिली। सातपूर पोलीस ठाण्याची गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट 2 यांना तपासासाठी पाचारण करण्यात आले। मानवी गुप्त माहिती, स्थानिक बातमीदारांचे जाळे आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कृष्णा राकेश दुसाने याच्यावर संशय व्यक्त केला। आरोपी मुंबईकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीने धक्कादायक कबुली दिली। मयत वैष्णव शिंदे याला हात उसनवारीने दिलेले 9,000 रुपये परत मिळत नसल्याने आरोपीच्या मनात राग निर्माण झाला होता। पैसे मागितल्यावर शिवीगाळ आणि धमक्या मिळाल्याचा आरोप करत आरोपीने 19 जूनच्या मध्यरात्री वैष्णवच्या छातीवर आणि गळ्यावर धारदार चाकूने सपासप वार करत त्याची हत्या केल्याचे उघड झाले। खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेह पोत्यात भरून इमारतीच्या टेरेसवर लपवून ठेवला। तब्बल 2 दिवस मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिकांना संशय आला आणि हा संपूर्ण थरारक प्रकार उघडकीस आला। याबाबत सातपूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली। दिनांक 20 जून 2026 रोजी सातपूर पोलीस स्टेशन येथे वैष्णव मिलिंद शिंदे वय वर्ष 23 राहणार कामगार नगर याची मिसिंग बाबत नोंद झालेली होती। दिनांक 21 जून रोजी कामगार नगर या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत असताना एका इमारतीजवळ पोलिसांना दुर्गंधीचा वास आला। त्या संबंधाने पाहणी करता पोलीस टेरेसवर चढले असता एका गोणीमध्ये त्यांना रक्तमिश्रित आढळून आलं। त्यानंतर गोणी उघडली असता त्याच्यामध्ये एक पुरुष जातीचे प्रेत दिसून आले होते। पोलिसांनी लागलीच तिथे घटनास्थळी धाव घेतली सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी। त्याच्यानंतर तिथे FSL व श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांनी मग त्या मृतदेहाला पुढचं पंचनाम्यासाठी व त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी शासकीय रुग्णालय येथे त्यांना रवाना करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर मृताची मिसिंग व्यक्ती त्याच परिसरात राहणारी होती, त्याच्यामुळे मृताच्या नातेवाईकांना तिथे बोलवण्यात आलं आणि मग मृताची ओळख करण्यात आली। तर त्या मृतदेहाचं जे सापडलं होतं त्याचं नाव होतं वैष्णव मिलिंद शिंदे, ही आपल्याकडे मिसिंग व्यक्ती होती। तर पोलिसांसमोर हे मोठं आव्हान होतं की कुठल्याही प्रकारचा क्लू नव्हता या गुन्ह्यामध्ये आणि कोणी केलं, कोणी अज्ञात मारेकऱ्यांनी याच्यावर हल्ला केलेला आहे, तर आम्हाला ते शोधून काढण्याचं पूर्ण आव्हान होतं मोठं। तर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे साहेब, माननीय ACP श्री सचिन वारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन व युनिट 2 गुन्हे शोध पथक यांचे वेगवेगळ्या प्रकारे तपास पथक नेमण्यात आले होते। त्या अनुषंगाने आज पहाटे आरोपी कृष्णा राकेश दुसाने वय वर्ष 18-19 हा मुंबईकडे पळून जाण्याच्या बेतात होता। तर त्याला सापळा रचून सातपूरच्या DB पथकाने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे सांगितलं आहे की जो मयत आहे वैष्णव त्याला याने 9,000 रुपये हातूसनवारी दिली होते, पण तो ते काही परत करत नव्हता आणि परत मागितले तर त्याला राग यायचा आणि तो त्याला शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत होता। त्याबद्दलचा राग मनात धरूनच याने 19 तारखेच्या रात्री यांची पुन्हा बाचाबाची झाली पैशांवरूनच आणि त्या बाचाबाचीचं रूपांतर शेवटी त्यांनी चाकू त्याच्यावर वार केले आणि त्याचा मृत्यू घडल्याचं त्यांनी याच्यामध्ये स्पष्ट केलं आहे।
कोणी इतर साथीदार असल्याचा संशय तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेला फिर्यादीमध्ये. त्या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे. दोघं मित्र होता का? हो, हे दोघे मित्र होते. शहरात सलग दुसऱ्या धक्कादायक मृतदेह प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना सातपूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यांचा वेगाने तपास करण्याची सातपूर पोलिसांची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या कारवाईत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे आणि पोलीस निरीक्षक गुन्हे सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल आहेरे, दीपक खरपडे, तुषार देसले, सचिन सुपले, किशोर बेंडकुळे, सोनू खाडे, सागर गुंजाळ, सचिन आजबे, अमोल मोरे, संजय दराडे, पारस देशमुख, योगेश्वर गायकवाड, रवींद्र जाधव, रोहिदास कनोजे, सानिल शिरसाट, गोकुळ साबळे अशांनी यशस्वीरित्या पार पाडली.